महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीचा निकाल जाहीर केलाय। यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79% लागला असून कोकण विभागानं 94.14% राज्यात सलग दुसऱ्या वर्षीही अव्वल स्थान पटकावलंय। निकालाच्या या शर्यतीत मुलींनी पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केलाय। मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक नोंदवली गेली असून मुलींनी निकालात बाजी मारलीये। विद्यार्थ्यांसाठी मंडळानं हेल्पलाईन सुविधा सुरू केलीये। ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत हवीये त्यांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नमस्ते, मी पुनीता गणपती गुरव, विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी। आज फेब्रुवारी-मार्च 2026 इयत्ता 12वीचा निकाल आज जाहीर झालेला आहे। तर या अनुषंगाने कोकण विभागीय मंडळामध्ये एकूण आपले जे विद्यार्थी आहेत ते 22,888 विद्यार्थी आपले प्रविष्ट नोंदणी झाले होते। त्यापैकी 21,548 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि टोटल आपला कोकण विभागाचा निकाल हा 94.14% लागलेला आहे। दरवर्षीप्रमाणे म्हणजे कोकण विभागीय मंडळाची निर्मिती झाल्यापासून म्हणजे 2012 सालापासून म्हणजे एकूण 15 वर्षे सलग झाले आपल्या कोकण विभागीय मंडळ हे राज्यामध्ये अव्वल आहे। तसंच याही वर्षी कोकण विभागीय मंडळ हे आपल्या अव्वल स्थानी आहे। यामध्ये जे विद्यार्थी सहभागी होते ते सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, त्याचबरोबर गावातले सगळे ग्रामस्थ, त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, त्यानंतर केंद्र संचालक, त्याचबरोबर या परीक्षेच्या कालावधी कामासाठी आपल्याला सहकार्य करणारे सर्व गट शिक्षणाधिकारी, त्याचबरोबर दोन्ही जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार आणि अभिनंदन व्यक्त करते। त्याचबरोबर हे जे परीक्षेचं कामकाज आहे ते परीक्षेचं कामकाज पूर्ण करण्यासाठी जे भरारी पथकाचे दक्षता समितीचे जे प्रमुख आहेत ते सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, SP साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब दोन्ही जिल्ह्याचे, त्याचबरोबर यासाठी आपल्या जे परिरक्षक म्हणून काम करतात ते परिरक्षक, त्याचबरोबर पेपर तपासणीचं जे काम करतात ते नियामक असतील, परीक्षक असतील, या सर्वांचंही मनपूर्वक आभार व्यक्त करते। आपल्या या चालू वर्षीच्या फेब्रुवारी-मार्च 2026च्या परीक्षेसाठी कोकण विभागीय मंडळातून एकूण 11,500 मुलं एकूण परीक्षेसाठी बसलेली होती। त्यापैकी 10,526 मुलं उत्तीर्ण झालेली आहेत आणि ही टक्केवारी 91.93% आहे। त्याचबरोबर एकूण मुली 11,388 प्रविष्ट झाल्या होत्या, त्यापैकी 11,022 उत्तीर्ण झालेली आहेत आणि ती मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी टोटल आहे ते 96.78% आहे। म्हणजेच मुली एकूण 5.25% जास्त टक्केनी मुलींनी उत्तीर्ण झालेली आहेत। हे आपल्या अतिशय आनंदाची गोष्ट आहे। त्याचबरोबर हे जे निकालाचे कामकाज आहे यामध्ये मी वैशिष्ट्य महत्त्वाचं सांगेन की आपल्या कोकण विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष सन्माननीय राजेश क्षीरसागर साहेब यांच्या संकल्पनेतून चालू वर्षी बोर्ड परीक्षेचा राजमार्ग हे जे नियोजन केलेलं होतं आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग झालेला आहे आणि याचा फीडबॅक सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनीही आपल्याला दिलेला आहे। कारण ही जी पुस्तिका आहे या पुस्तिकेमध्ये सर्व वर्षभराचं नियोजन दिलेलं आहे जे शैक्षणिक आहे आणि प्रशासकीय आहे आणि त्या माध्यमातून शिक्षकांनाही आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यासाठी अतिशय प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं जे तणावाचं वातावरण आहे ते तणावाचं वातावरण निवारण करून साध्या पद्धतीने आणि मनमोकळेपणाने आपण कसा पेपर लिहू शकतो याबाबत सुद्धा स्वतंत्र मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। मग त्यांचा आहार असेल, विश्रांती असेल आणि शिक्षण असेल ते कसं करायचं, त्याचबरोबर आपल्या उत्तरपत्रिका आपण आपल्या दिलेल्या वेळेमध्ये कशा सोडवायच्या याचंही सविस्तर मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना केलं होतं आणि त्यामुळे सर्व विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत। त्यामुळे हे जे सर्व श्रेय आहे या सर्व आपल्या सर्व कुटुंबाचं आहे, कारण कोणतंही काम आपण एकटं कोणी करू शकत नाही, सगळ्यांच्या समूहातून आपण हे काम करू शकतो। त्या माध्यमातून सगळ्यांच्या सहकार्यातून कोकण विभागाचा रिझल्ट हा चांगल्या पद्धतीने लागलेला आहे। त्यासाठी पुन्हा एकदा मी पुनश्च आपले मंत्री महोदय असतील, त्याचबरोबर राज्यस्तरावरचे आपले आयुक्त शिक्षण आहेत, त्याचबरोबर सन्माननीय राज्यमंडळाचे अध्यक्ष आहेत, राज्यमंडळाचे सचिव आहेत, तिन्ही विभागाचे सन्माननीय संचालक साहेब आहेत, यांचे मनपूर्वक मी पुन्हा एकदा पुनश्च आभार मानते आणि सर्वांचे धन्यवाद। आता विद्यार्थ्यांचं जे गुणपत्रक आहे आणि सर्टिफिकेट आहे तर चालू वर्षी मात्र दोन्हीही आपल्याला एकत्रच मिळणार आहे। जर वर्षी ते 2 मिळत होतं तर तसं न मिळता ते सिंगल ह्याच्यातच तुम्हाला दोन्ही पण मिळतील आणि ते डिजी लॉकरमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होणार आहे। तर
तसेच आत्ता सध्यासुद्धा तुम्ही गुणपत्रकाची प्रिंट संकेतस्थळावरून सुद्धा डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता.